श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं न्यू व्लॉगमध्ये. तर वेलकम गाईज. हाय, हॅलो, नमस्ते. तर पाहू शकता मी आलेली आहे इथं चहा घेण्यासाठी. आज खूप दिवसाच्या नंतर घराबाहेर पडले आहे आणि तुम्हाला खूप छान ठिकाणी घेऊन जाणार आहे. तो ब्लॉग हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. पण इथं खूप छान चहा भेटतो. जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीत असेल हे कुठलं ठिकाण आहे नक्की सांगा. आणि मला इथला चहा खूप आवडतो. तर मी बऱ्याच वेळा इथं येऊन चहा घेत असते. तर खरंच मला चहा आवडतो आणि माझ्यापेक्षाही जास्त ह्यांना आवडतो. तर यांच्यासोबत आलेली आहे मी आणि तोंडाला लावलेला आहे मास्क आहे असंच लावलं होतं कारण गाडीवरती जात आहे मी, त्यामुळं मास्क लावलं होतं. बाकी काही विशेष कारण नाही आहे दुसरं. तर बसले होते, ह्यांनी चहाची ऑर्डर वगैरे दिलेली आहे. मी बसले होते वाट पाहत आणि पुढं ब्लॉग खूप छान आहे. ब्लॉग हा कंटिन्यू करायचा आहे. आणि कोणी या ठिकाणी आलं होतं का, कोणी इथला चहा घेतला होता का, हे कमेंटद्वारे मला नक्की सांगायचं आहे. तर चला ब्लॉग हा कंटिन्यू आणि तुम्हाला ओरिजिनल आवाजामध्येच आता पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असं पाठीमागे काय पाहताय, तर पाठीमागून एक अशी सनकिन जोरेची बाईक आली आणि दोघंजण होते बाईकवरती आणि असले पडले ना ते. खूप म्हणजे काय, खूप तोच गर्दा मला ऐकू येत होता. पण म्हणजे त्यांच्या नशिबाने त्यांना कोणाला लागलं वगैरे नाही. आणि जे काय आसपासचे लोक होते तर पटकन मदतीला त्यांच्या धावून गेले आणि त्यांना एक व्यवस्थित आहेत. त्यामुळे मी आता चहाचा आस्वाद घेत आहे. तर पाहू शकता हा आहे मलईचा चहा आणि गूळ आहे त्यामध्ये. तर मला खूप आवडतो. तर व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू पाहायचा आहे, तेही आपल्या ओरिजिनल आवाजामध्ये. आणि चहामध्ये मलाई म्हणाल तर खूप होती, खूप. कारण हा चहा मलाईवालाच आहे आणि मला मलाईचा चहा खूप म्हणजे काय खूपच आवडतो. तर यायचं आहे सर्वांनी चहा घ्यायला आणि लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला तसं तर हाईपचं ऑप्शन आलेलं आहे. व्हिडिओमध्ये लाईक केल्याच्यानंतर हाईपचं ऑप्शन येते. तर त्या हाईपच्या ऑप्शनवरती आपल्याला 3 वेळा क्लिक करायचं आहे आणि 3 वेळा क्लिक करून व्हिडिओ हा आपला हाईप करायचा आहे. तर सर्वांना माझी हंबल रिक्वेस्ट आहे. तर व्हिडिओ आता कंटिन्यू पहा तुम्ही. मी आलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पाऊल कपासी. तर खूप छान नजारा आहे आणि खूपच सुंदर वातावरण आहे. पाहायचं असेल तुम्हाला तर खरंच भारी आहे. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. खूप भारी नजारा आहे. मी बऱ्याच वेळा येत असते इथं आणि आजही आलेली आहे. रात्रीचा टाईम आहे त्यामुळे थोडासा अंधार दिसत आहे. दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. दिसत आहे मस्त भारी आहे. संत तुकाराम महाराज आहेत, माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. एक नंबर नजर आहे. खूप छान वातावरण आहे बरं का. मला तर खूपच आवडलं आहे. चला आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आतमध्ये. बघा जितकं शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कसला नजारा भारी आहे. कसला नजारा भारी. तिकडे बघा का. अजून दिसतं की सगळं असं करू. ते दिवसात जास्त छान दिसलं असतं माहिती आहे का. दिवसात छान दिसलं असतं जास्त. खूप छान नजारा आहे. हे तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज
म्हणजे दिंडीचे प्रकार आहे ना, दिंडी. हां, दिंडी 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 चाललेली. ते तिकडं काय आहे समोर? इथं उजेड पण आहे माहिती आहे का? इथं छान वातावरण, उजेड पण छान आहे. तिकडे बसू तर इथं चालू असं तर. खालची लाईट बंद केली पण इथली होती ना, आहे का ना? साईबाबाकडे जाता येत नाही का इथून पलीकडं? खालून इथून रस्ता नाही का सरळ सरळ? असलं भारी वाटायला यार. खाली लाईट बंद केली पण इथं मस्त. किती वाजता? किती वाजता? झोपा मग इथंच. झोपा इथंच. खरंच छान वाटायला, एक नंबर. मी आले होते का कधी इथं? नाही आले असं तर नक्की कमेंट करून मला सांगा कोण कोण आलं होतं तर. मी वाजवणार आहे तसं. हे धरा, मी वाजवणार आहे. हे धरा. चालू चालू आहे ना.
चकली चक. तर झालेलं आहे आपलं थोरल्या बाबाचं दर्शन. चला जाऊया बाहेर आता. बाहेरचा नजारा बघितलेला दाखवलेला आहे तुम्हाला पुरेपूर सगळं. मस्त एकदम छान दर्शन झालेलं आहे. मंदिर हे खूप भारी आहे. तुम्ही आले असाल बरेच वेळा सगळेजण. मीच पहिल्यांदा आलेली आहे. पलीकडे जाता येत नाही का इथून? पलीकडे जाता येत नाही इथून? हा आहे पलीकडचा नजारा बघा. आणि पलीकडे साई मंदिर आहे बरं का. इथं हे समोरचं दिसतंय ना तुम्हाला, ते साई मंदिर आहे. ज्यांनी जे इथं आलेले आहेत ना त्यांना सर्वांना माहीत असेल. हा आहे रोड आणि हे इथं आहे जे रामकृष्ण हरी. इथं आहे आपलं बाप्पाचं मंदिर. दिसले का बाप्पा? तर चला जाऊया आपण आता घराकडे गाडीच्या वाटाने. मस्त दर्शन झाले आणि रात्रीचं आल्यामुळं ना मंदिर रिकामं दिसलं आपल्याला. म्हणजे तेवढा काही गर्दा नव्हता रात्रीचं असल्यामुळं, रात्रीची वेळ असल्यामुळं. आता इथून घरी जायचं आहे. मग बाकीच्या गोष्टी आता घरी गेल्याच्या नंतर. तर चला झाले शक्य तर तुम्हाला पुढचं दाखवेल. नाहीतर मी आता इथेच व्हिडिओचा एंड करणार. बघा ना बाहेरचं कसलं भारी वाटतंय ना, खूपच भारी. जे आलेलं असतं ना त्यांना परत एकदा म्हणत आहे सर्वांनी मला कमेंटद्वारे सांगायचं आहे कोण कोण आले होते की नाही. तर काय झालं? हां द्या मला लावायचं आहे आता. लावणार आहे. गाडी कुठे लावली? हात दुखायला यार मोबाईल पकडू पकडू. जोक नाही आहे ब्लॉगर बनणं माहिती आहे का. हात दुखायला स्टँड नाही ना त्यामुळे स्टँड आणायचं लक्षच नाही. घरीच डाले ठेवून. कारण कुठलाच प्लॅन माझा अगोदर ठरलेला नसतो आणि निघाले ना मग असं असतं माझं. तर चला एंड करता ब्लॉग आता.